ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याच्या जीवनातील बाप गेला त्याला मायबापाची किंमत विचारा. त्याचं कारण असं आहे मायबाप हो. म्हणून प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की जन्मदात्या मायबापाची सेवा करा. अरे लई गरिबी होती तुमची, पण त्या गरिबीमध्ये सुद्धा त्या मायबापानं तुम्हाला श्रीमंतासारखं सांभाळलं. त्यांना कधी विसरू नका. म्हातारपणी त्यांचा आधार बना. अरे लई कष्ट केले तुमच्यासाठी त्यांनी. हाडाचे काढ, रक्ताचे पाणी, नेत्राचा दिवा, तळहाताचा पाळणा करून त्या मायबापानं आपल्याला सांभाळलं. म्हातारपणी त्यांचा आपण चांगला सांभाळ केला पाहिजे. का सांभाळ करायचा माहित आहे? ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, पण एकदा माती आड गेलेली माय आणि माती आड गेलेला बाप पुन्हा नाही पाहायला मिळणार. बाई बापू नाही मिळणार. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत ना तोपर्यंत त्या मायबापाची सेवा करा. इथं माता माऊल्यांची संख्या आहे. माता माऊल्यांना एक प्रश्न विचारतो गड्या, माहेरचा आनंद कुठपर्यंत असतो? जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे आणि जोपर्यंत देवासारखा बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरातला आनंद आहे. अरे एकदा का माहेरातली माय गेली आणि एकदा का माहेरातला बाप गेला ना, नाही जाऊ वाटत माहेरला. अरे 10 वर्षाची पोरगी आपल्या आईला विचारती, ए आई काय बेटा, अगं पहिलं लय मामाच्या गावाला जायची, आता का जात नाही? आज पूजा ताईचे शब्द असतील, ए बेटा माझा माहेरातला बाप गेला, आता मला नाही जावं वाटत माहेरात. का? अरे माहेर तेच असतं जिथं वाट पाहणारी माय असते आणि जिथं आल्याच्या नंतर प्रेमाने विचारपूस करणारा बाप असतो. कारण मुलीचं आणि बापाचं नातं वाळवंटात मिळालेल्या पाण्यासारखं असतं. ते शब्दात व्यक्त होत नाही, ते मनात रुजलेलं असतं. खरं तर मायबाप हो, किती गरीब बाप असू द्या गड्या, किती गरीब मायबाप असू द्या, लेकीचा लय आनंद असतो आणि विशेष रूपाने बापाला त्या लेकीचा लय आनंद असतो. त्याचं कारण असं आहे, अरे मुलगी नसते बापासाठी, तर मुलगी हे बापाचं काळीज असते, काळीज. पहाडासारखा बाप, कठोर बाप, आयुष्यात कधी रडला नाही, कधी डगमगला नाही, कधी कुणाच्या समोर झुकला नाही, नतमस्तक झाला नाही. पण एकुलती एक पोरगी ज्या वेळेला सासरी नांदायला जाते ना, त्यावेळेला पहाडासारखा बाप धाय मोकळून हंबरडा फोडतो. खरं सांगू का मायबाप हो, जनकासारखा विदेही राजा जानकी मातेसाठी रडला. कण्वासारखा ऋषी शकुंतलेसाठी रडला. छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा सखुबाईसाठी रडला. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्मा भागीरथीसाठी रडला. मुलगी बापाचं काळीज असते. पोरगी सासरी जात असताना बापाला म्हणते, बाबा वेळच्या वेळेला गोळ्या घेत जा बाबा, वेळच्या वेळेला जेवण करत जा बाबा. बाप म्हणतो, बेटा
माझी काळजी करू नको, तू दिल्या घरी सुखी राहा. खरं तर मुलीइतकं बापावर कोणी प्रेम करत नाही. आईच्या नंतर मुलीइतकं बापावर कोणी प्रेम करत नाही आणि बापा इतकं मुलीवर कोणी प्रेम करत नाही. कारण सगळ्या घराची काळजी करणारा बाप असतो, पण बापाची एकमेव काळजी करणारी लेक असते गड्या. माहेरचा आनंद तोपर्यंतच असतो जोपर्यंत माहेरात पहाडासारखा बाप असतो आणि प्रेम देणारी माय असते. कितीही गरीब माय बाप असू द्या, माहेरातून पोरगी जात असताना ना, अरे त्या पोरीची पिशवी माय कधीच रिकामी देत नाही. आणि तो बाप त्या पोरीच्या हातामध्ये, तिच्या लेकराच्या हातामध्ये कधीच विनमुख हात जाऊन देत नाही. अरे गरीब जरी बाप असला ना, 10 रुपयाची तरी नोट आपल्या लेकीच्या पोराच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आई आणि बाप आईचं वर्णन करत असताना म्हणतात, आई मायेचा सागर आहे, समृद्धाची घागर आहे, चैतन्याचा जागर आहे. आई भाजीतलं मीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे. आई मायेचा उभार आहे, थंडगार वारा आहे. आई वासराची गाय आहे, लंगड्याचा पाय आहे. अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये प्रत्यक्ष ईश्वराचं अस्तित्व असतं तिला आई म्हणतात. आणि बापही तेवढ्यात ताकदीत असतो. बऱ्याचदा काय होतं दादा, बापाचा राग येतो पोरांना. का माहीत आहे? बाप सारखं दडपशाही करत असतो पोरावर. इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. वारंवार पोरांना बोलणारा, रागवणारा बाप असतो. म्हणून बऱ्याचदा बापाचा पोरांना राग येतो. पण हे पोरांनो, बापाचा कधी राग धरायचा नाही बरं का. बाप बाहेरून कठोर असतो, पण आतमध्ये नारळासारखा मृदू असतो. नारळ बाहेरून कठोर दिसतो, पण आतमध्ये मृदू पाणी असतं. तसं बापाचं हृदय सुद्धा लोण्यासारखं मऊ असतं आतून. बाप काय असतो माहित आहे? अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कितीही रागवला तर माया त्याची अमाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. अरे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात मध्यभागी दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस बाप आहे दादांनो. लय प्रेम करतो बाप, लय प्रेम करतो. म्हणून मायबाप हो, त्या आपल्या मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. आपल्यासाठी खूप कष्ट केलेत. मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आईचं वात्सल्य आहे आणि जोपर्यंत आपल्या डोक्यावर बापाची सावली आहे ना, तोपर्यंत कोण्या देवाच्या मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. अरे खऱ्या अर्थाने ते मायबापच आपले देव आहेत. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचे स्वरूपे. म्हणून त्या मायबापाची सेवा करा. आणि बाप किती आधार असतो दादांनो, एक शेवटचं वाक्य सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. सर्वांगाचे कान करून ऐका. पुणे जिल्ह्यामध्ये आळंद नावाचं गाव आहे. त्या आळंदीजवळ तुळापूर नावाचं गाव आहे. तिथंच छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाच्या माणसानं कैद केलं, साखळदंडाने बांधलं आणि औरंगजेबाच्या समोर पेश केलं. आणि औरंगजेब तख्तावरून खाली आला आणि संभाजीराजाकडे बोट दाखवत म्हणाला, यही एका संभा. असं म्हटल्याबरोबर संभाजीराजाच्या डोळ्यातून पाणी आलं. का? औरंगजेबाने माझा अपमान केला म्हणून नाही, मला हालहाल केलं म्हणून नाही आलं. संभाजीराजाचे एकच शब्द आहेत, आज जर माझा बाप छत्रपती शिवाजीराजे भोसले असते तर माझ्या बापाने लाख संकटाचा सामना करून सोडवलं असतं. अरे बाप गेला, जीवनातील आधार संपला. मायबाप हो, बाप लय मोठा आधार असतो. अरे तुमचा म्हातारा बाप असू द्या,
आणि घराच्या दारावर ओट्यावर बसलेला असू द्या आणि एका बाजूला म्हातारी माय बसलेली असू द्या, मंदिरासारखी शोभा असते तुमच्या घराला. आणि या दोघातला एक जरी गेला ना, आपल्या बंगल्याची शोभा कमी होते, आपल्या घराची शोभा कमी होते. म्हणून मायबाप हो, जोपर्यंत आपले मायबाप आहेत ना, तोपर्यंत त्यांना प्रेमाने बोला, प्रेमाने त्यांना वागणूक द्या, त्यांची सेवा करा. मागाशी सांगितलं ना तुम्हाला, जगामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील तुम्हाला, पण पडद्याच्या आड, ढगाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा पाहायला मिळतो, पण एकदा माती आड गेलेला बाप दादा नाही पुन्हा पाहायला मिळणार. आठवणी राहतात त्यांच्या. म्हणून शेवटी मायबापाची सेवा करा एवढा संदेश देईन. कमी कष्टामध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल ना, एक शेवटचं वाक्य ऐकान थांबतो. आपल्या मायबापाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा. म्हातारे झालेत आपले मायबाप, गुडघे तकले, चालता येत नाही आता, खाटेवर पडून आहेत आपले म्हातारे मायबाप. एक काम करा, आता त्या मायबापाला थुंकायचं आहे, पण उठता येईना. बाजूला तुम्ही जर उभे असाल ना, 2 हाताची वंजळ करा, मायबापाची थुंकी हातावर घ्या, लागलंच तर बाजूला टाकून द्या, बाजूला टाकून द्या. स्वच्छ हात धुवा. या पवार परिवारानं एवढं सुंदर आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय. पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो तुम्हाला, मायबापाची हातावर थुंकी घेईपर्यंत ज्या पोरांनी सेवा केली ना, पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये त्या पोरांना कधीच कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे. म्हणून माय बाप केवळ काशी सकळ तीर्थाची अधुरी, जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरी लोण कीजे. म्हणून या पवार परिवाराला, या दोन्ही सुपुत्राला मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी मला आमंत्रण दिलं त्याहीबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी, भजनी मंडळ, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त कर. संत सावता महाराज साऊंड सिस्टीम आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्तम सिस्टीम लावली एवढ्या पॅन्डलमध्ये सुद्धा. आणि आता हेच कीर्तन दास संतांचा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणार आहे. त्या चॅनलचे मालकही या ठिकाणी आमचे आदरणीय दादा उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आत्ताच दास संतांचं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे कीर्तन अपलोड केल्याच्यानंतर आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. माझंही गोपीनाथ महाराज जरांगे आपण जर नाव टाकलं तर यूट्यूबला, इन्स्टाला लाखो माझे फॉलोवर आहेत. इन्स्टावर अनेक मिलियनवर माझे व्हिडिओ आहेत, आपल्याला व्हिडिओ कीर्तनाचे पाहायला मिळतील. सगळ्याला विनंती करतो, खऱ्या अर्थाने जीवन उद्धारात्मक चांगलं जीवन जगा, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून आणि आदरणीय कैलासवासी सुनील पांडुरंग पवार साहेबांना शेवटची भावपूर्ण आदरांजली समर्पित करून यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.